आज आपण भाकरीसोबत खायला मस्त अशी मेथीची भाजी बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की बघा. हाय, मी संजना. माझ्या संजना रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ही मेथीची भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरीसोबत मस्त लागते. अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं मेथीची एक जोडी भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची बारीक बारीक मी निवडून घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ही भाजी बारीक अशी कट करून घेतली जाते, पण या पद्धतीने केलेली भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि या मेथीची देठसुद्धा आपण घेणार आहोत. एकदम कोवळे कोवळे देठसुद्धा या भाजीमध्ये खूप छान लागतात. भरपूर असे पोषक तत्व असतात त्याच्यामध्ये. आता गॅसवरती कढई ठेवून थोडंसं तेल घालायचं आहे फोडणीसाठी. याच्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या ते सुद्धा घालायचं आहे. आता 6 ते 7 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतला होता ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडा लसणाचा कलर चेंज होऊपर्यंत आपण याला परतून घेऊयात. बघू शकता लसणाचा थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे. आता याच्यामध्ये धुवून ठेवलेली मेथीची भाजी घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात. या भाजीमध्ये पाणी घालायची आवश्यकता नसते. मेथीमध्येच भरपूर असं पाणी असतं, त्याच्यामध्ये ही भाजी आपली शिजून निघते. आता 2 छोटे चमचे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. याच्यामुळे भाजी खूप छान लागते. शेंगदाण्याच्या कुटाला जर ऑप्शन हवा असेल तर तुम्ही थोडीशी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून ती मुगाची डाळ या भाजीमध्ये घालू शकता. त्याच्याने ही भाजी खूप छान लागते. आता प्लेट ठेवून 2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर प्लेट काढून बघूयात आपण. भाजी एकदम अर्धी झालेली आहे. खूप छान शिजलेली आहे भाजी. बघू शकता तुम्ही. मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. भाकरीसोबत अतिशय स्वादिष्ट लागते ही भाजी. मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. तर रेसिपी आवडली का ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने मेथीची भाजी करता हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.